पावसाळ्याची चाहूल लागताच पालघर जिल्ह्यातील गडकिल्ले, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मात्र वाढत्या पर्यटनासोबतच सुरक्षेचा अभाव, बेशिस्त वर्तन आणि प्रशासनाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील आशेरी, असावा, गंभीरगड, काळदुर्ग, तांदुळवाडी, कोहोज, टकमक हे गड किल्ले, जव्हार तालुक्यातील दाबोसा, हिरडपाडा, खडखड धबधबे तसेच वांद्रे धरण परिसरात प्रत्येक शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे, नाशिकसह विविध भागातून हजारो पर्यटक दाखल होत आहेत. हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी सुरक्षित पर्यटनासाठी आवश्यक सुविधा मात्र अद्यापही अपुऱ्या असल्याचे चित्र आहे. रविवारी मोनर जवळील ऐतिहासिक आशेरी गडावर तब्बल 5,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली. गडावरील लोखंडी शिडीच्या अरुंद मार्गावर एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी एकावेळी केवळ एकाच व्यक्तीला चढ उतार करता येत असल्याने पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात जीवघेणी ठरू शकते. याशिवाय गडावरील कडे, बुरुज, खोल दऱ्या, धबधब्यांच्या टोकावर तसेच वांद्री धरणाच्या सांडव्यावर जीव धोक्यात घालून फोटो, सेल्फी आणि सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही पर्यटक प्रशासनाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ठिकाणी लावलेल्या मनाई आदेशाकडे दुर्लक्ष करून बंदी असलेल्या भागातही प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटन स्थळांवर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त, वन विभागाचे नियंत्रण, स्वयंसेवक किंवा बचाव पथके नसल्याने बेशिस्त पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आणि इतर कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंवर नावे कोरणे, दगडांची मोडतोड करणे, मद्यपान करणे, मोठ्या आवाजात डीजे आणि स्पीकर लावणे असे प्रकारही सर्रास घडत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात येत असून वन्यजीवांच्या अधिवासावरही विपरीत परिणाम होत आहे. गड किल्ल्यांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, कचरा पेट्या, प्रथमोपचार केंद्र, माहिती फलक आणि सुरक्षा रेलिंग यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशिष्ट शौचालयाच्या कमतरतेमुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी, जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पावसाळी पर्यटनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, धोकादायक ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा, प्रशिक्षित बचाव पथके तैनात करावीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पर्यटकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे. निसर्गाचा आनंद घ्या, पण जीव धोक्यात घालू नका. गड किल्ले आणि पर्यटन स्थळे ही आपली ऐतिहासिक व नैसर्गिक संपत्ती आहे. नियमांचे पालन करा, स्वच्छता राखा आणि सुरक्षित पर्यटनालाच प्राधान्य द्या. अन्यथा एका निष्काळजीपणामुळे आनंदाची सहल कायमची दुःखद ठरू शकते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.